ही अशी काही एंट्रन्स आहे मित्रांनो. इथे फेरी सर्व्हिस चालते. सो आपण फेरीत जाणार आहोत आता. 100 रुपये लाईन इकडे ह्या साईडला. इकडून चल रे. 100 रुपयाच्या लाईनमध्ये जा. 300 रुपयाची लाईन नको आहे आपल्याला. सो 100 रुपयाच्या लाईनमध्ये जातो आहे आपण. बोटची राईड घेऊया. हे असं काही तिकीट आहे मित्रांनो. 2 तिकीट भेटलेत आणि समोर काकू जात आहेत. त्या पण महाराष्ट्राच्याच आहेत. चला राईड घेऊया. आपण जातोय बोट राईड घ्यायला. आणि इथे मंदिर आहे कन्याकुमारी देवीचं आणि मागच तो स्टॅच्यू आहे. जाऊया आपण बोट राईड घेऊया आणि नंतर मग आपण दर्शन करायला जाऊया. जॅकेट घ्या. लाईफ जॅकेट. हां लाईफ जॅकेट घालायचं आहे आपल्याला आणि मग नंतर मध्ये जायचं आहे बोटच्या. सो लाईफ जॅकेट उचलून घेऊया आणि मध्ये जाऊन सीट पकडा पटकन. त्याचा टच भरली आहे बोट. मित्रांनो तुम्ही जर आलात तर नक्की ही बोट राईड ट्राय करा. 100 रुपये प्राईज आहे. चांगल्याच लाट आहेत मित्रांनो. अशी बोट खाली वरी होते. ते जे मेमोरियल आहे ना मित्रांनो तिथे आपल्याला घेऊन जाणार आहे बोट. बघा तुम्ही बोट कशी होती ती. बघा किती हालती आहे बोट. या मेमोरियल जवळ घेऊन जाणार आहेत आय थिंक आपल्याला. बोट लागते आपली. चला मित्रांनो जॅकेट काढूया आणि आता वरती जाऊन आपण विवेकानंद रॉक मेमोरियल पाहूया. तिथे एक मंदिर पण आहे. तिथं दर्शन घेऊया. चला मग आता या बोटमध्ये इथे जे थांबलेले लोक आहेत हे सर्व जे लोक थांबली आहेत ती लोक जातील आणि आपण नेक्स्ट बोटमध्ये जाताल. आता तिकीट आहे का इथं बघावं लागेल आपल्याला. आय थिंक तिकीट असेल. बघूया. 30 रुपये तिकीट आहे आय थिंक. 30 रुपये तिकीट काढून घेऊया आपण. भाऊ काढतोय तिकीट. 2 तिकीट आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये. 60 रुपये प्रत्येकी 30. इथे वेटिंग हॉल आहे. तुम्हाला जर बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता. क्लॉक रूम सुद्धा आहे आणि बेबी केअरचं सुद्धा एक छोटंसं असं त्यांचं सेक्शन आहे. सो आता आपण तिकीट दाखवू आणि वरती जाऊया. तिकीट चला. इथे शूज स्टँड आहे. शूज काढून घ्यायचे आहेत कारण की शूज अलाउड नाही आहेत वरती. मंदिर आहे वरती. सो आपण शूज काढून घेऊया. हा ना. खूप वार आहे मित्रांनो आणि गरमी वगैरे काही होत नाही. दुपारचं 1:30 वाजलाय परंतु जास्त ऊन नाही आहे. रामेश्वरममध्ये खूप ऊन असतं मित्रांनो. खूप म्हणजे खूप परेशान झालो होतो रामेश्वरममध्ये उन्हाने. पण इथं छान वाटतंय. हवासुद्धा गार आहे. ऊन पण कमी आहे. मंदिराच्या मध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो आपल्याला बाहेरूनच शूटिंग घ्यावी लागणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर तर आपल्याला शूटिंग करता येणार नाही आहे. सो मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो की हे मंदिरं कशी आहेत. हे एक मंदिर आहे आणि याच्याच बाजूला असं इथे पायऱ्या चढून गेल्यानंतर हे एक मंदिर आहे. सो आता आपण पहिल्यांदा या मंदिराला जाऊया.
आपण मागील साईडला आहोत. अशी काही मागलची साईड आहे आणि आता आपण परत समोर जाऊया. खूप हवा आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप जास्त हवा आहे. आता या मंदिराचं दर्शन घेऊया. फोटोग्राफी याच्यात पण अलाउड नाहीये. सभा मंडपम आणि श्रीपाद मंडपम असं काहीतरी नाव आहे. हे जे पुढचं मंदिर आहे मित्रांनो, त्यामध्ये स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे. आणि हे जे मंदिर दिसतंय त्याच्यामध्ये जी कन्याकुमारी देवी आहे इथली, तिचे पादचरण म्हणजेच तिचे पायाचे ठसे आहेत. सो इथे जाऊन या. आता आपण तिकडे जाणार आहोत. तिकडे मोठा जो स्टॅच्यू आहे आणि तिथेच असं एक काचाचा असा एक ब्रिज आहे छोटासा. तर आपण या स्टॅच्यूकडे जाऊया. या स्टॅच्यूकडे जातानाच हा ग्लासचा एक ब्रिज आहे, ज्यामधून खाली ट्रान्सपरंट आहे. आणि त्या ब्रिजवर तुम्ही चप्पल वगैरे घालू शकत नाही. सो तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू कसा दिसतोय खालचा. असा काही व्ह्यू आहे मित्रांनो. खाली समुद्र आहे. स्टेजने जायचंय. चला स्टेजने वरती जाऊया. वे टू स्टॅच्यू थिरुवल्लुवार असं काहीतरी नाव आहे. वे टू थिरुवल्लुवार स्टॅच्यू. स्वामी विवेकानंदांना किंवा नाही स्वामी विवेकानंद नाही, विजडम येते. काय बघतात खिडक्यातून बघूत आपण. ओके, इथून ब्रिज दिसतोय आणि इथून समुद्राचा व्ह्यू दिसतोय. चला वरती जाऊया. बोर्डवर लिहिलेलं आहे मित्रांनो, प्लीज माइंड युअर हेड. म्हणजे तुमचं डोकं खाली ठेवा, तुम्ही उंच असाल तर लागू शकतं. सो काळजी घ्या आणि वरती या. काका तर काय सोडणंच गेलेत बाबा. आपण वरी आलेलो आहोत. असा काही व्ह्यू आहे वरती आल्यानंतर. चला समोर पुढे जाऊया. खूप वार आहे, खूप म्हणजे खूप. हा जो किनारा दिसतोय मित्रांनो, त्या किनाऱ्यावर संपूर्ण कन्याकुमारी बसलेलं आहे. आणि हे मंदिर आहे कन्याकुमारी देवीचं, ज्यात आपण आता जाणार आहोत. इथंच आपलं पाहून झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत. स्टॅच्यू बघा. सो मित्रांनो, आपलं पाहून झालेलं आहे हे स्टॅच्यू. आता आपण जातोय खाली एक्झिटकडे. चला खाली जाऊया. ग्राउंड फ्लोअरला आलेलो होतो मित्रांनो आपण. तिथे काय अशी नावं आणि पाट्या लिहिले आहेत. त्यांचं महत्त्व काय ते आपल्याला कुठं लिहिलेलं नाही आहे. इथे लिहिले ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ तमिळनाडू. त्यांचं इनॉग्रेशनचंच फक्त लिहिलं आहे, बाकी काही लिहिलं नाही आहे. हे नावं कोणाची काही लिहिलेलं नाही आहे. वाचता पण येत नाही आहेत आपल्याला. आपण बाहेर आलेलो आहोत. सो इथून एक्झिट आहे. झालेलं आहे पाहून आपलं. आपण एक्झिट पण करू शकतो, पण आपण परत वरी जाऊया. थोडंसं पाणी वगैरे पिऊया आणि नंतर मग खाली जाऊया. काहीतरी असं स्कल्पचर केलेलं आहे.
ग्लासवर बसू नका म्हणताय. जंप पण करू नका म्हणताय. सिक्स्टी नंबर देतो भैया. पाटी दिसते ती याची आहे की इथे हे रेनचं पाणी म्हणजे पावसाचं पाणी जमा केलेलं आहे आणि याची कॅपॅसिटी 60,000 गॅलन्स आहे. नंबर 2 आहे तिकडे आणखीन एक का आहे म्हणजे 2 नंबरचं आहे ह्या. सो 2 आहे तिथे. आता ही लाईन आहे परत जाण्यासाठी आणि आपण आता लाईनला लागणार आहोत आणि परत जाणार आहोत आणि गेल्यावर नंतर मग देवीचं दर्शन घेऊया आपण. एक घे, मला खूप घाई करतायत मित्रांनो सगळे जाण्यासाठी. चला आता आपण पण निघूया बोटमध्ये. भाऊ घेतलं का? बसलेलो आहोत बोटीमध्ये. आता डायरेक्टली तिकडे जायचंय देवीच्या मंदिराकडे. बसलेलो आहोत आपण. सगळी बोट भरल्याशिवाय हे काही निघत नाहीत. सो आपल्याला वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत सगळेजण येत नाहीत तोपर्यंत हे निघणार नाहीत. काढली आहे दोरी, आता निघणार आहे आपली बोट. बोट निघालेली आहे मित्रांनो. इथे थांबलोय मित्रांनो बाहेर येऊन आपण. हे काहीतरी त्यांची ड्रिंक आहे. ताडीच म्हणतात काही जण, पण ताडी नाही वाटतं. बोर्ड आहे, छान आहे. तर इकडे मंदिर आहे आणि इकडे त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम जवळ क्लॉक रूम, ड्रेस चेंज रूम आणि वॉशरूम सुद्धा अवेलेबल आहेत. हा जो समोर रस्ता जातोय मित्रांनो तो गांधी मंडपम, सनसेट पॉईंट आणि आणखीन एक पॉईंट आहे. आणि हे जे मंदिर आहे तेच कन्याकुमारी माता मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मित्रांनो. सो मी इथंच बंद करणार आहे शूटिंग. मी आतमध्ये जाऊन आम्ही दोघं दर्शन करून येतात. तो हे आहे गांधी मंडपम मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवतो आतमधून हे कसं आहे नेमकं. सो आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो. फायनली आपण सनसेट पॉईंटला आलेलो आहोत आणि असा काही सनसेट पॉईंट दिसतो. इथे बसायला भरपूर जागा आहे, लोक बसली आहेत. खाण्याच्या पण भरपूर काही गोष्टी आहेत. पार्किंगला जागा आहे. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.